छत्रपती संभाजीनगरमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, पोस्ट ऑफिस बॉम्ब न उडवण्याची मेलद्वारे धमकी, पोस्ट कार्यालय रिकामं करत झाडाझडती. पीएनजी कनेक्शन नसणाऱ्यांना एलपीजी सिलेंडर मिळणार नाही. देशातील गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. गॅस सिलेंडर बुकिंगमध्ये नवा नियम नाही. तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांमध्ये गैरसमज. गॅस सिलेंडर बुकिंगबाबत केंद्राचं स्पष्टीकरण. लॉकडाऊनची भीती आणि सोशल मीडियावरील अफवांमुळे पेट्रोल पंपावर झुंबड. राज्यभरातील पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या रांगा. अनेक ठिकाणी लागले आउट ऑफ स्टॉकचे बॅनर. अशोक खरातवर पर्यटन खात्याची ही मेहरबानी. ईशान्येश्वर मंदिरासाठी 1.5 कोटीचा निधी मंजूर. 31 मार्च 2018 रोजी काढण्यात आला होता जीआर. अंकशास्त्रज्ञ म्हणवणारा कॅप्टन खरात 10वीला गणितात नापास. शाळेतील मूळ नाव बदलून नंतर कॅप्टन उपाधी लावल्याचंही समोर. कॅप्टन खरात प्रकरणातील पेनड्राईव्ह कुठं गेले? पुरावे संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा. बोंधू कॅप्टन खरात भाजपचा अधिकृत प्रचारक होता. खरातच्या पापात भाजपही भागीदार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. रुपाली चाकणकरांचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा घ्या. नाशिक एनसीपीच्या महिला पदाधिकाऱ्यांची मागणी. चाकणकरांमुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा दावा. तटकरे पटेलांचा पक्षावर ताबा मिळवण्याचा डाव. अपघाताबद्दल आमदारांना न बोलण्याची तंबी. रोहित पवारांचा गंभीर आरोप. एनसीला बिझनेस पार्कमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन. मुंबईच्या मिठी नदीच्या स्वच्छतेचा मार्ग अखेर मोकळा. साफसफाईसाठी कंत्राटदार मिळाल्यानं गाळ काढण्याचं काम सुरू होणार.